नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत तिखट आंबट आणि चविष्ट अशी कच्च्या आंब्याची चटपटीत चटणी। उन्हाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला ही चटणी अगदी उत्तम पर्याय आहे। तर चला मग चटपटीत आंब्याची चटणी बनवण्यासाठी सुरुवात करूया आणि त्यासाठी कोणकोणत्या साहित्यांची गरज लागणार आहे तेही बघून घेऊया। इथे मी कच्च्या आंब्याच्या फोडी घेतलेल्या या प्रकारे कट करून तिखट, मीठ, साखर घेतलेली आहे, लसण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि जिरं घेतलेलं आहे। तर चला मग आपण इथे आंबे सोलून घेऊ। इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आंबे, बघू शकता 2 आंबे घेतलेले आहे मी आणि छान व्यवस्थित पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता मी या प्रकारे याच्यावरचे सालं काढून घेते आहे। सर्वात आधी सालं काढून झाले की आपल्याला हे आंबे असे कट करून घ्यायचे आहे। व्यवस्थित आंबे कट झाले की या प्रकारे इथे आपण हे गुई बाजूला काढून घेऊ आणि याच्या अशा बारीक बारीक फोडी करून घेऊ, जेणेकरून मिक्सरला वाटताना आपल्याला सोयीस्कर जाईल। बघू शकता या प्रकारे इथे मी या प्रकारे चिरून घेतलेले आहे आंब्याच्या फोडी। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फोडी टाकून घेते आहे आंब्याच्या सर्व। लसण पाकळ्या घेतलेल्या आहे मी 10 ते 12 लसण पाकळ्या घेतलेल्या आहे इथे छोट्या आकाराच्या। तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच तिखट घेतलेला आहे मी इथे आणि मीठ तुम्ही चवीनुसार वापरा। मी थोडं टाकत आहे आणि थोडं बाजूला ठेवत आहे। जिरं घेतलेलं आहे, अर्धा चम्मच मी जिरं घालून घेणार आहे आणि 1 चम्मच मी इथे साखर घेणार आहे। छान आंबट गोड असा या चटणीला टेस्ट येते यानी। आता आपल्याला याला मिक्सरला असं चालवून घ्यायचं आहे। बघू शकता छानपैकी मिक्सरला आपण ही बारीक करून घेतलेली आहे चटणी। आपल्याला छानपैकी अशी वाटून घ्यायची आहे चटणी। बघू शकता मस्तपैकी आपली आता चटणी बनवून तयार आहे। ही चटणी तुम्ही 2-3 दिवस फ्रीज मध्ये ठेवून आरामात खाऊ शकता। ही लगेच खराब नाही होत, फ्रीज मध्ये ठेवून आपण हिला खाऊ शकतो। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।